TET 2025 परीक्षा दिलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार. मित्रांनो, TET 2025ची अंतिम उत्तर सूची जाहीर केलेली आहे. परंतु मित्रांनो, उत्तर सूचीवर आक्षेप घेण्याची शेवटची मुदत आहे 27/12/2025. पण बऱ्याच मित्रांच्या कमेंट्स आल्या की नेमकी आपले आक्षेप कसा नोंदवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर सूचीवर आक्षेप कसा नोंदवा हे सविस्तररित्या पाहूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राचे परीक्षा प्रसिद्ध निवेदन आहे की याच्यात दिनांक 19/12/2025 ते 27/12/2025 पर्यंत आपल्याला mahatet.in या संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जाऊन आपण आक्षेप त्या ठिकाणी नोंदवू शकतात. तर बघूया कसा आक्षेप नोंदवा ते. सर्वात प्रथम आपल्या मोबाईलवर गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोम ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी mahatet.in ही वेबसाईट टाका. वेबसाईट टाकल्यानंतर सुरुवातीला जे वरती mahatet आलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन उपलब्ध होत असतं मित्रांनो. मग तुम्ही TETचा ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुमचा युजर नेम टाका, खाली तुमचा पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर खाली कॅप्चा टाका आणि त्याच्या खाली लॉग इन म्हणा मित्रांनो. लॉग इन म्हटल्यानंतर सुरुवातीला आपल्याला असं पेज ओपन होईल. या ठिकाणी अर्ज डाउनलोड करा आणि दुसरं महत्त्वाचं आहे आक्षेप नोंदवा. या आक्षेप नोंदवा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे होम पेज ओपन होत असतं मित्रांनो. मग या ठिकाणी बघा मित्रांनो, आक्षेप उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवा. नंतर आक्षेपासंबंधी माहिती बघा, परीक्षेसंबंधी माहिती या ठिकाणी पेपर 1 पेपर तुमचा पहिला आहे का दुसरा ते निवडा. परीक्षेचं माध्यम निवडा. नंतर त्या ठिकाणी भाषा 2 निवडा. निवडल्यानंतर त्याच्याच खाली जर कधी गेलं तर अशा प्रकारे बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिका तुमचा संच कोणता होता, ABCD जो असेल तो प्रश्न क्रमांक कोणता होता, त्याच्यातलं उत्तर कोणतं होतं आणि तुम्हाला योग्य वाटणारं उत्तर कोणतं याविषयी तुम्ही त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो प्रूफ असेल, समजा तुम्ही कोणता संदर्भ ग्रंथ वापरला असेल किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये जर कधी सारखेच उत्तर असतील तर या प्रकारे तुम्ही तोच फोटो अपलोड या ठिकाणी करू शकतात व तुम्हाला जी शंका या ठिकाणी 2 ओळी तुम्ही लिहू शकतात आणि या ठिकाणी सबमिट ऑब्जेक्शन कधी केलं तर तुमची त्या ठिकाणी ऑब्जेक्शन नोंदवलं जाईल. तरी मित्रांनो, शेवटची मुदत 27 तारीख असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांना कधी शंका असतील तर पेपर 1 किंवा पेपर 2 कोणत्याही पेपरमध्ये आपण त्या ठिकाणी आक्षेप नोंदवू शकतो. धन्यवाद मित्रांनो.